हॅलो फ्रेंड्स, आज आपण छाती 34, कंबर 29, उंची 13 इंच, गळा पुढचं 6 इंच, मागचा 8 इंच या मापाचा कटोरी ब्लाउज कसं कट करायचं ते पाहणार आहोत। कटोरी माप करण्यासाठी आपल्याला अगोदर पेपर कटिंग करावं लागतं, जे की आपण करून घेतलेलं आहे। आता त्यानुसार आपण ब्लाउज पीस कट करून घेऊयात। सर्वप्रथम आपण अस्तर कट करून घेऊ। जेव्हा आपण पेपर कटिंग करून घेतो तेव्हा आपल्याला ब्लाउज पीस कट करणं अगदी सोपं होऊन जातं। आपण हाईट वगैरे काउंट करून पेपर कटिंग केलेलं आहे। यासाठी आपल्याला फक्त पेपर या अस्तरवरती ठेवून व्यवस्थितरित्या तो मार्क करून घ्यायचा आहे। बॅक साइड कटोरी शेजारी भाग, कटोरी आणि या ठिकाणी क्रॉस पट्टी। अशा प्रकारे आपण आखून घेतले सर्व। आता यानंतर आपण हे कट करून घेऊयात। या ठिकाणी आपण बॅक साइड, कटोरी शेजारील भाग, कटोरी आणि क्रॉस पट्टी सर्व भाग कट करून घेतले। यानंतर आपण स्लीव्ज कट करून घेऊया। स्लीव्ज साठी आपण 8.25 ते 8.5 इंचाची घडी घेणार आहोत। या ठिकाणी 8.25 इंचाची घडी भरली आहे। बाहीचं माप आहे 9 इंच। 9 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा धरायचे, 9.5 इंच। तर आपण 9.5 इंचाचा या ठिकाणी बॉक्स तयार करून घेऊया। या ओपन जी बाजू आहे, ओपन बाजूपासून आपण 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत। आणि गळ्याची हाईट जी आपण क्लोज बाजूला काउंट केली त्या ठिकाणी पण आपण 2 इंचावरती एक मार्किंग करणार आहोत। आता या दोन्ही पॉइंट पासून आपण स्लीव्जला आकार देऊन घेऊया। त्यानंतर फक्त वरचे 2 पीस घेऊन आपण अर्ध्या इंचावरती वळण देणार आहोत। शिवण्यासाठी आपण या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण अस्तर कटिंग केले।
यानंतर आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊया. ब्लाऊज पीसचे जे बॉर्डर आहेत त्या बॉर्डरचा उपयोग आपण स्लीव्जसाठी आणि बॅक साईडसाठी करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बॅक साईड स्लीव्जसाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढा आपण अगोदर कट करून घेऊयात. आणि आपण फक्त एकावर एक फोल्ड घेऊ. स्लीव्जसाठी लागणारा अस्तर जे आहे ते आपण या ठिकाणी ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करून घेऊयात. या ठिकाणी जो कमी पडलेला आहे कपडा तिथे आपण जॉईन देऊ. यानंतर आपण उरलेला जो पीस आहे त्याच्या दुसऱ्या बॉर्डरची आपण बॅक साईडसाठी वापर करणार आहोत. अस्तर जे आपण कट करून ठेवले ते आपण फक्त ब्लाऊज पीसवरती व्यवस्थितरित्या कट टू कट ठेवून कटिंग करायचे. बॅक साईड कट केली आपण. यानंतर उरलेल्या कपड्यामध्ये आपण सर्व जे भाग आहेत ते आपल्याला ॲडजस्ट करायचे. या ठिकाणी आपण क्रॉसपट्टी शेजारील भाग आपण अगोदर कट करून घेऊयात. यानंतर कटोरी कट करून घेऊयात. कटोरीची साईड आणि आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने 34 छाती मापाचा कटोरी अस्तरचा ब्लाऊज कसा कट करायचा ते पाहिलं.